आज मी तुम्हाला घेऊन जात आहे ठाण्यातल्या येऊर या ठिकाणी. येऊरला स्वामी विवेकानंद आश्रम आहे. या आश्रमामध्ये 6 वर्षापासून ते थेट 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत. साधारणतः 52 मुलं यांच्या आश्रमामध्ये आहेत. खूप स्वच्छ, नीटनेटके आणि प्रशस्त असं हे स्वामी विवेकानंद आश्रम आहे. आम्ही काल माझ्या मिस्टरांचा 59th बड्डे तिथे सेलिब्रेट केला होता. याआधीसुद्धा मी खूप वेळा या ठिकाणी गेलेले आहे, पण आजचा हा व्हिडिओ मुद्दामून बनवलेला आहे. ठाण्यामध्ये राहूनसुद्धा खूप जणांना हे आश्रमाची माहिती नाही आहे, तर त्यांना ही माहिती मिळावी, त्यांच्याकडूनसुद्धा थोडीफार मदत या आश्रमाला करावी, या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवला आहे. या ठिकाणी तुम्ही बाहेरून रेडीमेड फूड नेऊ शकत नाही. जी काय तुम्हाला मदत करायची आहे पैशा स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात तुम्ही या ठिकाणी करू शकतात. या आश्रमाला गव्हर्मेंट एड नाही आहे, त्यामुळे प्राची कसबेकर मॅडम ह्या आश्रमाच्या ट्रस्टी आहेत. त्या स्वतः जातीने लक्ष घालून हे आश्रमामध्ये काय कमी जास्त आहे हे पाहतात. त्या तिथे स्वतः हजर असतात. अतिशय स्वच्छ, नीटनेटके असं हे आश्रम आहे. मी आश्रमाचा सगळा परिसर पाहिला. खूप स्वच्छ या आश्रम ठेवला गेलेला आहे. लहान मुलांपासून 17 ते 18 वयाच्या वयोगटापर्यंत मुलं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. बाहेरचं जेवण अलाव करत नाही, कारण लोकांना वाटतं गरीब मुलं आहेत तर यांना काहीही द्या. त्यामुळे तुम्ही पैशा स्वरूपात इथे मदत करू शकतात आणि तुम्ही दिलेल्या पैशातून त्यांच्यासाठी जेवण बनवलं जातं आणि तुमच्या समोरच त्या मुलांना वाढलं जातं. जर तुम्हाला मदत करायची असेल, समजा पैसे स्वरूपात नसेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी वह्या, पुस्तकं, पेन्सिली, त्याचबरोबर छत्री, बॅग, त्यांच्यासाठी चपला, कपडे हे देऊ शकतात. आता कपडे म्हटले मी, ह्याचा अर्थ असा नाही की तुमचे वापरलेले मुलांचे कपडे, तुम्ही नवीन कपडे घेऊन या मुलांना देऊ शकतात. बरोबर मी प्राची कसबेकर मॅडमचा नंबर देत आहे. तुम्हाला कधीही या ठिकाणी व्हिजिट करायची असेल तर आधी मॅडमला सांगा, टाईम कन्फर्म करा आणि मग तुम्ही इथे व्हिजिट करू शकतात. ठाण्यामध्ये येऊर नावाचं ठिकाणी यांचं हे आश्रम आहे. ठाण्यापासून थेट इथपर्यंत रिक्षा जाते किंवा ओला कॅब करून तुम्ही येऊ शकतात. येऊरला बसेस फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहेत. फक्त बसनी जर येणार असाल तर थोडं तुम्हाला 10 ते 15 मिनटं चालत पुढे जावं लागतं. जाण्याच्या आधी किंवा तुम्हाला व्हिजिट करण्याच्या आधी जो मी तुम्हाला नंबर दिलेला आहे तिथे एकदा मेसेज करा, प्राची मॅडमबरोबर बोलून घ्या आणि मगच तुमची वेळ ही नक्की करा. खूप छान अनुभव आहे या आश्रमामध्ये जाऊन. तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुमचा जो आनंद आहे तो माझ्यापर्यंत नक्की सांगा.